चला तर मग आज आपण आजची कन्सेप्ट पाहणार आहोत. काल आपण त्या ठिकाणी डेव्हलपमेंटची जी कन्सेप्ट आहे ती एकदम व्यवस्थित स्टडी केली होती, त्यातले काही थिंकर्स पाहिलेले. तर आजच्या लेक्चरमध्ये जसं मी काल तुम्हाला बोललो होतो, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्रोथ ही कन्सेप्ट पाहणार आहोत. बरोबर, आपण रोज एक लेक्चर घेतोय, त्याच्यामुळे पूर्ण लेक्चर सिरीज कंप्लीट झाल्यानंतर याचा निश्चितच फायदा होईल. 15 दिवसाची आपली पूर्ण लेक्चर सिरीज असणार आहे. आता मेन म्हणजे ग्रोथ म्हणजे काय. तर आता ही एक कोर कन्सेप्ट आहे जी आपण सीटीईटी मध्ये याचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी आपण सीटीईटीचे काही क्वेश्चन सॉल्व्ह नाही करू शकत. बरोबर, तर ग्रोथ म्हणजे मुलाच्या शरीरात घडणारी भौतिक शारीरिक वाढ. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे या ठिकाणी, की मुलाच्या शरीरामध्ये जी काही भौतिक शारीरिक वाढ होती, म्हणजे आकार वाढणे किंवा परिमाणात मेजरेबल वाढ होते असं आपण म्हणू शकतो, त्याला ग्रोथ असं म्हणतो. मग आता ह्या ग्रोथ मध्ये मुख्यतः कोण येतं, तर ह्या ग्रोथ मध्ये त्या ठिकाणी येणारी उंची वाढती मुलाची, त्याच्यानंतर वजन वाढलं, त्यानंतर त्या ठिकाणी हाडाची लांबी किंवा घनता वाढते, बोन ग्रोथ ज्याला आपण म्हणतो, किंवा स्नायू आणि अवयवाचे आकार त्यांचे वाढायला सुरुवात होते. म्हणजे ग्रोथ ही थोडक्यात त्या ठिकाणी परिमाणात आपल्याला सांगता येते. शरीराचे प्रपोर्शन म्हणजे डोके असेल, जड असेल, अवयवांचे जे प्रमाण असेल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला वाढ दिसून येते. म्हणून सीटीईटी मध्ये ग्रोथ म्हणजे क्वांटिटेटिव्ह फिजिकल चेंज. आणि काल आपण त्या ठिकाणी पाहिले की डेव्हलपमेंट जी असते ती क्वालिटेटिव्ह चेंज असणार आहे. क्वालिटेटिव्ह चेंज असणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचे दोन मुद्दे त्या ठिकाणी आपण या 2 लेक्चर म्हणून पाहतोय, की डेव्हलपमेंट ही क्वालिटेटिव्ह ग्रोथ असेल आणि ग्रोथ ही जी आहे ती क्वांटिटेटिव्ह फिजिकल चेंज असणार आहे. तर हे त्या ठिकाणी आपलं आन्सर ठरू शकतं का. ग्रोथचा जो नेचर आहे, ते ग्रोथचं नेचर काय असतं त्या ठिकाणी, तर ते आपल्याला बघायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ग्रोथ जी आहे ती क्वांटिटेटिव्ह असणार आहे. म्हणजे कशी मोजता येण्यासारखी. सेंटीमीटर, किलोग्रॅम, चेस्ट सर्कम्फरन्स किंवा चेस्ट साईज वगैरे आपण पाहू शकतो. तर ग्रोथ ही क्वांटिटेटिव्ह असते. त्याच्यानंतर बायोलॉजिकल बेसिस असतात त्याला काही, म्हणजे सेल डिव्हिजन होते, बोन ऑसिफिकेशन होतं, हार्मोन चेंज होत जातात. आलं लक्षात. तर त्यांच्यामध्ये ग्रोथ होत राहते. किंवा आपण पाहतो वय वर्ष 12 ते 18 पर्यंत जी ॲडोलेसंट स्टेज असते, बरोबर, जी ॲडोलेसंट स्टेज आपण त्याला म्हणणार आहोत, त्या ॲडोलेसंट स्टेज मध्ये काय हार्मोन्स मध्ये चेंज होतात, हार्मोन मध्ये चेंज होतात. त्याच्यामुळे मेल आणि फिमेल त्या ठिकाणी आपल्याला काय होतं आयडेंटिफाय करता येतं. आता ही जी ग्रोथ आहे तर लिमिटेड कालावधीसाठी असते असं आपण पाहतो. डेव्हलपमेंट आपण पाहिली होती अनलिमिटेड असते. डेव्हलपमेंट अनलिमिटेड असते, म्हणजेच एकदा जन्माच्या पूर्वीपासून डेव्हलपमेंट चालू होते आणि जन्मानंतर त्या ठिकाणी मरेपर्यंत डेव्हलपमेंट चालू असते. पण ग्रोथ ही लिमिटेड असते. म्हणजे प्रौढत्वानंतर शरीराची वाढ थांबते. ग्रोथ प्लेट क्लोजर असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो. ही ग्रोथची जी फेज आहे त्या ठिकाणी काय होणार आहे, प्लेट नाही सॉरी फेजच पाहिजे, ग्रोथ फेज क्लोजर. तर जी ग्रोथची फेज आहे ती त्या ठिकाणी पूर्णपणे काय होईल, स्टॉप होईल, थांबेल. त्यानंतर अनइव्हन किंवा पॅराडिक असते. काही काळात जलद वाढ होते, स्फुट वाढ आपण त्याला म्हणतो, काही काळात मंद होते म्हणजे प्लॅच्यू असं आपण त्याला म्हणू शकतो. प्रेडिक्टेबल पॅटर्न असतो, त्या ग्रोथचा एक ठराविक पॅटर्न असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. मग आता त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल डिफरन्स असतात ग्रोथ मध्ये पण. म्हणजे काही वर्गांमध्ये अर्ली किंवा काही वर्ग लेट वाढणारी मुलं असतात. कोणाची हाईट लवकर वाढत नाही, कोणाची हाईट लवकर वाढते. बरोबर, ह्या दोन प्रकारे आपण ग्रोथला काय करू शकतो त्या ठिकाणी क्लासिफाय करू शकतो. इन्फ्लुएन्स बाय हेरिडिटी, एन्व्हायरमेंट, जीन्स, न्यूट्रिशन, हेल्थ अँड स्टिम्युलस यांचा मिळून एक परिणाम असतो. ग्रोथ म्हणजे काय, तर तुमची हेरिडिटी अनुवंशिकता, आई वडील दोघं जर हायटेड असले, उंच असले, तर तुमची मुलं सुद्धा बऱ्यापैकी उंच होतात. त्यानंतर एन्व्हायरमेंट कोणतं आहे, म्हणजे जीन्स कोणते आहेत, न्यूट्रिशन कोणतं आहे, लक्षात. त्याच्यानंतर हेल्थ किंवा स्टिम्युलेशन काय आहे, त्यानुसार सुद्धा त्या ठिकाणी त्याचा परिणाम ग्रोथवर झालेला आपल्याला दिसतो. आता ग्रोथ म्हणजे फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंट, बरोबर, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. योग्य ग्रोथ शिवाय अनेक कौशल्य, रायटिंग, अटेन्शन, कोऑर्डिनेशन अडखळू शकतात. म्हणजे कालच आपण पाहिले स्नायूंची ग्रोथ झाल्याशिवाय तो रायटिंग स्किल शिकू शकत नाही, आणि रायटिंग स्किल शिकला नाही तर त्याच्या भाषा विकासामध्ये अडचणी आलेल्या आपल्याला दिसतात. बरोबर, रायटिंग स्किल शिकला नाही तर त्याच्या भाषा विकासामध्ये आपल्याला त्या ठिकाणी अडचणी येणार आहेत असं आपण पाहतो. सो ह्या ग्रोथचे दोन कोर प्रिन्सिपल आहेत. ग्रोथचे दोन कोर प्रिन्सिपल आहेत. तर ते सीटीईटी मध्ये ऑलमोस्ट गॅरंटेड, इथे मी लिहून नाही ठेवले की ऑलमोस्ट गॅरंटेड याच्यावर प्रश्न येणार की ग्रोथचे दोन कोर प्रिन्सिपल कोणते, किंवा एका कोर प्रिन्सिपल वर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो.
तर पहिला कोर प्रिन्सिपल आहे सेफॅलो कॅज्युअल प्रिन्सिपल. सेफॅलो कॅज्युअल प्रिन्सिपल असं आपण म्हणतो. सेफॅलो कॅज्युअल प्रिन्सिपल. डोके ते पाय अशी वाढ असते. वाढ वरून खाली होती. आधी मेंदू डोके सुरुवातीला मोठे असते, नंतर धड आणि पाय प्रमाणात वाढतात. पण त्या लहान बाळाची जी ग्रोथ आहे ती सगळ्यात पहिल्यांदा डोकं सगळ्यात मोठं असतं आपल्याला माहिती आहे, मग धड आणि पाय योग्य त्या प्रमाणामध्ये वाढायला सुरुवात होते. याला आपण सिफॅलो कॅज्युअल प्रिन्सिपल असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. हे झालं पहिलं प्रिन्सिपल. सेकंड प्रिन्सिपल आहे प्रॉक्सिमोडिस्टल प्रिन्सिपल. आता प्रॉक्सिमोडिस्टल काय आहे, ती सेफॅलो कॅज्युअल मध्ये आपण पाहिलं की वाढ ही मेंदूपासून चालू होते, डोक्यापासून आणि पायापर्यंत जाते, नंतर हातपाय वाढते. तर प्रॉक्सिमोडिस्टल प्रिन्सिपल मध्ये काय सांगतात, तर नियंत्रण किंवा जी वाढ असते शरीराच्या मध्यभागातून बाहेरील भागाकडे चालू होते. म्हणजे आधी खांदा वरचा भाग, त्याच्यानंतर हात बोटांची सूक्ष्म हालचाल म्हणजे फाईन मोटर डेव्हलपमेंट, फाईन मोटर मुवमेंट असं आपण त्याला म्हणू शकतो. तर हे सगळं सुधारायला त्या ठिकाणी मदत होते. तर दोन्ही प्रिन्सिपल ग्रोथचे आहेत, सेफॅलो कॅज्युअल आणि प्रॉक्सिमोडिस्टल. ते दोन्ही प्रिन्सिपल महत्वाचे आहेत. सेफॅलो त्या ठिकाणी आपण पाहिलं की सेफॅलो कॅज्युअल जे प्रिन्सिपल आहे त्याची वाढ मेंदू डोक्यानंतर हातपाय धडाची वाढ होते. प्रॉक्सिमोडिस्टल म्हणजे मध्यभागाकडून डोक्याकडे वाढ होते. म्हणजे आधी खांदा वरचा भाग स्थिर होतो, नंतर हाताबोटांची सूक्ष्म हालचाल होते, फाईन मोटर मुवमेंट आपण त्याला त्या ठिकाणी बोलत असतो. त्यानंतर ग्रोथ वर्सेस डेव्हलपमेंट. आता हा सीटीईटीचा हाय स्कोरिंगचा फरक आहे, कायम आपल्याला परीक्षेला दिसणार. तर ग्रोथ ही फक्त शारीरिक असते, क्वांटिटेटिव्ह असते, मर्यादित काळातच होत असते. डेव्हलपमेंट शारीरिक प्लस मानसिक, सामाजिक, भावनिक, भाषिक, नैतिक बदल होतात. म्हणजे क्वांटिटेटिव्ह प्लस क्वालिटेटिव्ह आयुष्यभर चालू शकते असं आपण त्या ठिकाणी पाहतो. लक्षात. तर आता याच्यामध्ये की एक्झाम लाईन आपण पाहूया. की एक्झाम साठी जर प्रश्न बनले तर ते कसे बनू शकतात. ग्रोथ इज अ कंपोनंट ऑफ डेव्हलपमेंट. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, ग्रोथ हा एक डेव्हलपमेंटचा कंपोनंट असलेला आपल्याला दिसतो. डेव्हलपमेंट इज ब्रॉडर दॅन ग्रोथ. डेव्हलपमेंट जी आहे ती ब्रॉडर आहे, ग्रोथ पेक्षा डेव्हलपमेंट कशी ब्रॉडर आहे, मोठी आहे. त्याच्यानंतर ग्रोथवर परिणाम करणारे घटक जर आपण पाहिले तर टीचर युजेबल फ्रेमिंग. टीचर युजेबल फ्रेमिंग म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी पहा हेरिडिटी म्हणजे टीचर युजेबल म्हणजे हे शिक्षक यूज करू शकतात. आता खालचं की ग्रोथवर परिणाम करणारे घटक कोणते, तर सगळ्यात पहिल्यांदा हेरिडिटी की उंची बांधणीवर त्याचा स्ट्रॉंग इन्फ्लुएन्स असतो. आपल्या आई वडिलांची ठेवण जशी असते शरीराची बांधणी तशीच मुलं बऱ्यापैकी होतात. न्यूट्रिशन, त्या मुलाला प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन जर योग्य पद्धतीने भेटत असेल तर त्याची ग्रोथ क्वालिटी ठरवते. त्यानंतर त्याचं हेल्थ आणि आरोग्य त्या ठिकाणी त्यावर त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे. वारंवार आजारी पडला तर ग्रोथ रेट काय होतो, मंदावतो, एनर्जी फाईटला जाते असेल. त्यानंतर हार्मोन जे तर ग्रोथ हार्मोन, थायरॉइड हार्मोन, प्युबर्टी हार्मोन, हे सगळे सेक्स हार्मोन ज्याला आपण म्हणतो प्युबर्टी हार्मोनला, तर हे सगळे हार्मोन्सवर ग्रोथ डिपेंड असणार आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंट आणि एससीएस स्वच्छता, आरोग्य सेवा, ताण, काळजीचा दर्जा, बरोबर. तर या सगळ्यांवरती त्या ठिकाणी ग्रोथ डिपेंड असलेले आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर काही थिंकर्सचे व्ह्यू आपण पाहतो की जसं की ग्रोथला ते काय करतात, एक सैद्धांतिक एक सिद्धांतिक आधार देतात. काल पण आपण सगळे थिंकर पाहिले होते. तर आता आर्नोल्ड गेसेल नावाचे जे थिंकर आहे, तर त्यांच्या मताने मॅच्युरेशन हे खूप महत्वाचं त्या ठिकाणी प्रिन्सिपल असलेलं आपल्याला दिसतं. गेसेल काय म्हणतात, मुलामध्ये एक इनर टाइम टेबल असतो. बरोबर, मुलांमध्ये काय असते, इनर टाइम टेबल असतो असं ते म्हणतात. म्हणजे वाढ आणि परिपक्वता नैसर्गिक क्रमाने होत असते. हे कोण म्हणलं, आर्नोल्ड गेसेल म्हणलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात की वाढ आणि त्या ठिकाणी परिपक्वता जी येते मुलांमध्ये ती नैसर्गिक क्रमानेच येणार आहे. त्यामुळे शिक्षणात रेडीनेस म्हणजे तयारी महत्वाची असते. म्हणजे मुलाला शरीर नर्वस सिस्टीमची तयारी नसताना काही कौशल्य उदाहरणार्थ सूक्ष्म लेखन जबरदस्तीने लवकर येणे, लवकर अपेक्षित येणं योग्य नाहीये. लक्षात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ठीक आहे ना, त्याची जर व्यवस्थित ग्रोथच नाही झाली, त्याच्या नर्व्ह सिस्टीमची वाढ नाही झाली, किंवा आपण पाहतो की त्या मुलाचं शरीर त्या ठिकाणी त्याच्या स्नायूंचा विकास झालेला नाहीये, तर तो जो सूक्ष्म लेखन आहे ते करू शकत नाही. सो जबरदस्तीच्या अपेक्षा आपण त्या ठिकाणी ठेवू नये असंच आपण त्या ठिकाणी पाहतो.
त्यानंतर हे कोणी सांगितले तर आर्नॉल्ड गेसल यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर आता जीन पियाजेट. आता जीन पियाजेट काय म्हणतात तर बायोलॉजिकल ग्रोथ असते जी की कॉग्निटिव्ह रेडीनेस आपल्याला देते लर्निंगसाठी काय देते कॉग्निटिव्ह रेडीनेस देते पियाजेट म्हणतात जीन पियाजेट. पहा यांची डेव्हलपमेंट बद्दल यांचे काही थॉट्स आपण पाहिले. आता इथे ते काय म्हणतात पहा पियाजेट यांच्यासाठी विचार करण्याची रचना बदलण्यासाठी मेंदूची परिपक्वता आणि अनुभव दोन्ही लागतात. पहा पियाजेट काय म्हणतात विचार करण्याची रचना बदलण्यासाठी म्हणजे विचार आपण कसा करतो तो विचार करण्याची जी रचना आहे आपल्या मेंदूमध्ये ते मेंदूची परिपक्वता पण लागते आणि अनुभव पण लागतो जे की छोट्या मुलांना 6 वर्षाच्या मुलांमध्ये येणार नाहीये. म्हणजेच काही संकल्पना उदाहरणार्थ कन्झर्वेशन असेल केवळ शिकवून येत नाही ग्रोथ न्यूरोलॉजिकल मॅच्युरेशन ज्याला आपण म्हणतो तर त्याला अनुभवाची पण जोड लागते. म्हणजे कन्झर्वेशनला आपण म्हणतो संवर्धन आहे पण आता संवर्धन हे सांगून कळणार नाही आपण त्यांना दाखवून दिलं पाहिजे की संवर्धन कोणत्या गोष्टीचं आणि कशा पद्धतीने केलं जातं. सो त्या ठिकाणी केवळ या कन्सेप्ट शिकवून येणार नाहीये तर ग्रोथ ही न्यूरोलॉजिकल मॅच्युरेशन आणि अनुभव मिळूनच त्या काय होतात कन्सेप्ट स्थिर होतात असा पाहतो. त्यानंतर येतात सिगमंड फ्रॉइड. तर सिगमंड फ्रॉइड काय म्हणतात फिजिकल ग्रोथ ॲज अ बेस फॉर सायकोसेक्झुअल स्टेजेस. अतिशय महत्वाचा थॉट आहे फिजिकल ग्रोथ ॲज अ बेस फॉर सायकोसेक्झुअल स्टेज. म्हणजे फ्रॉइड यांच्या दृष्टीने शरीरातील वेगवेगळ्या भागांची परिपक्वता ओरल ॲनल फॅलिक इत्यादी वर्तन आणि व्यक्तिमत्वाच्या दिशेला प्रभाव टाकते. म्हणजे काय तर पहा CTET साठी आता एक कवी दिलाय त्यांच्या एका थिंकिंगचा थॉटचा तर शारीरिक परिपक्वता आणि भावनिक वर्तणुकीचे बदल यांचा एक काय असतो एक संबंध असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे त्याच्या बॉडीची ग्रोथ होणं आणि त्यात भावनिक परिपक्वता येणं भावनिक वर्तणुकीचे बदल म्हणजे भावनिक परिपक्वता यांच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कुठेतरी साम्य असलेलं दिसणार आहे. त्यानंतर इरिक्सन काय म्हणतात ग्रोथ म्हणजेच मॅच्युरिटी एनेबलिंग सायकोलॉजिकल टास्क. ते काय करतात सायकोलॉजिकल टास्क प्रोव्हाइड करतात. काय ग्रोथ किंवा मॅच्युरिटी जी असेल ती आपल्याला सायकोलॉजिकल टास्क प्रोव्हाइड करणार आहे असं ते आपल्याला त्या ठिकाणी सांगतात. त्यानंतर एरिक्सन काय म्हणतो की प्रत्येक टप्प्यात समाज मानसिक काम ट्रस्ट वर्सेस मिसट्रस्ट इंडस्ट्री वर्सेस इन्फिनिटी इत्यादी असतं. मला एरिक्सन काय म्हणतात तर ग्रोथ मॅच्युरिटी नुसार मॅच्युरिटी इनेबलिंग सायको सोशल टास्क असते ग्रोथ म्हणजे. एरिक्सन असं म्हणतात की प्रत्येक टप्प्यात समाज मानसिक काम ट्रस्ट वर्सेस मिसट्रस्ट इंडस्ट्री वर्सेस इन्फिनिटी इत्यादी असते. यासाठी मुलाला काही प्रमाणात शारीरिक न्यूरोलॉजिकल तयारी हवी असते. ती तयारी झाली तर त्याची लर्निंगची जी स्टेज आहे ती व्यवस्थित कंप्लीट होईल असं आपण पाहतो. त्यानंतर पहा आता हे शिक्षकांसाठी आहे वय आणि टप्पा यानुसार त्या ठिकाणी वय किंवा टप्पा त्यानुसार अनुरूप अपेक्षा ठेवा. लक्षात अवास्तव अपेक्षा आपल्या नसाव्यात किंवा जर आता तुम्हाला हवे असेल तर लिहिले पुढचं लेक्चर मी याच घेऊन येणार आहे. हरलॉक चाइल्ड ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचे 3-4 एक्झाम रेटिंग पॉइंट लक्षात त्या म्हणजे त्याचं कंप्लीट एक लेक्चर बनवणार आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये दिलं होतं तर कंप्लीट थेरियस सेट त्या ठिकाणी तुम्हाला बनवून प्रोव्हाइड केला जाईल. तर आता पहा तर या ठिकाणी CTET लेक्चर साठी पहा तर ग्रोथ जी आहे आपली पहा तर आता ही जी ग्रोथ आपण पाहतो तर ग्रोथ ही शरीरातील मोजता येणारी वाढ असते. काय असते ग्रोथ ही शरीरातील मोजता येणारी वाढ असते असं आपण पाहतो म्हणजे हाईट वेट आणि बोन्स. त्यानंतर पुढे आपण पाहतो ग्रोथ मर्यादित काळात होते आणि अनइव्हन स्क्रूट प्लस प्लॅच्यू असते असं आपण पाहतो. सेफॅलोकॅडियल प्रॉक्सिमोडिस्टल ग्रोथ हे मुख्य पॅटर्न आहेत ग्रोथचे. ग्रोथ हा डेव्हलपमेंटचा भाग आहे. डेव्हलपमेंट हे खूप व्यापक असतं असं आपण कालच त्या ठिकाणी पाहिले. त्यानंतर ग्रोथवर हेरिडिटी न्यूट्रिशन प्लस हेल्थ यांचा एकत्रित परिणाम होताना आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर गेसेलनुसार रेडीनेस तयारी न जुळल्यास शिकवणं काय होतं कमी प्रभावी होतं असं तो गेसेल त्या ठिकाणी म्हणलेलं आपल्याला दिसतं. पहा मित्रांनो आज आपण ग्रोथ ही कन्सेप्ट त्या ठिकाणी स्टडी केलेली आहे. आता ग्रोथ कन्सेप्टचे जे काही थिंकर्स आहेत त्या थिंकर्सला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लक्षात आपला जो नेक्स्ट व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये ग्रोथ रिलेटेड जे थिंकर्स असतील
त्या थिंकरचा आपण पूर्णपणे स्टडी करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी स्टे ट्यून राहा आणि हा चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला प्रत्येक लेक्चर एकदम डिटेलमध्ये भेटेल. जर तुम्हाला या लेक्चरची पीडीएफ हवी असेल तर त्या ठिकाणी चॅनलच्या खाली लिंक दिली, त्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही ती पीडीएफ नोट्स त्या ठिकाणी मिळवू शकता. ठीक आहे.